जालिंदर आणि सरांमध्ये नक्की काय झालं असेल? तेव्हा ना ते भेटले असतील की जालिंदर तिथे गेलाच नसेल? काय झालं असेल नक्की? सर वाह, कमाल केलीस तू. आधी गजा पाटील आणि आता जालिंदर. खरं म्हणजे मी तुला जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये बघितलं ना तेव्हाच मी ओळखलं होतं की तू एक हुशार मुलगी आहेस. माय ब्रेव गर्ल. सर जालिंदर तू गेला खड्ड्यात. म्हणजे त्याचा मॅटर संपला. याचा अर्थ तुम्ही त्याला? नाही का वेडाबाई, विक्रांत कायदा कधीच हातात घेत नाही. गजा पाटीलच्या वेळेस मी काय केलं होतं तेच केलं मी. विक्रांत सरंजामे हा कायदेशीर मार्गाने जाणारा माणूस आहे, तुला तर माहिती आहे. गजा पाटीलच्या वेळेस मी आणि झेंडेनी त्याला जसं पकडून पोलिसच्या ताब्यात दिलं तसंच आत्ताही केलं. आम्ही त्या जालिंदरला भेटायला गेलो तेव्हा आम्हाला बघताच त्यांनी माझ्यावरती बंदूक रोखली. कुठल्याही क्षणी तो ट्रिगर दाबणार हे लक्षात येताच झेंडे मध्ये पडले. त्यांनी त्याचा बंदूक धरलेला हात हवेत उंच धरून ठेवला. इतक्यात मी तिथनं निघालो, बाजूला गेलो, पोलिसला फोन केला. त्या दोघांची तिथे बराच वेळ झटापट चालू होती. मग मी मध्ये पडलो. कुठल्याही क्षणी तो गोळीत चालवणार इतक्यात नशिबाने पोलीस तिथे वेळेत पोहोचले. जालिंदरला आम्ही दोघांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि आम्ही तिथनं निघालो. ईशा, अशा त्या नराधम जालिंदरला तू आणि रुपाली तुम्ही दोघीच एकट्या भेटायला जाणार होता. स्वतःचा जीव धोक्यात जाईल असे प्लॅन कशाला बनवायचे ईशा? नशीब त्या रुपालीचा फोन आला म्हणून मला कळलं तरी. ईशा, तुला एकही शब्द बोलावासा वाटत नाही? नाही सर. आता तुमचाच प्लॅन होता ना हा? जालिंदरला तिकडे बोलवायचं, मग मी आणि झेंड्याने तिकडे जायचं आणि त्याला पकडायचं, असंच होतं ना? आता का इतकी घाबरलीस तू? तुझा प्लॅन सक्सेसफुल झालाय. जालिंदर आता पकडला गेलाय, त्याचा त्रास संपला. ईशा, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला काय शिक्षा करायची ते पोलीस करतील. आणि तुझा नवरा सुरक्षित आहे. तो घरी परत आलाय वन पीस. यू शुड बी हॅपी ईशा. कम ऑन ईशा, ये इकडे. सर मी आलेच. काय झालं? काय झालं? सर मी. ईशा प्लीज, आता मला एकट्याला सोडून नको जाऊस प्लीज. सर ईशा, त्या नराधमाशी 2 हात करून आलोय मी. काही वेळ बस माझ्याजवळ, बोल माझ्याशी. सर मी आलेच. ईशा, हॅलो ईशा. हॅलो रुपाली. काय झालं? विक्रांत सर आले घरी परत? हो ते आलेत. ओके. काय झालं असेल ग तिथे? म्हणजे तुला काही जालिंदरचा फोन आला का? मला नाही ग, पण विक्रांत सरांनी तुला सांगितलं असेल ना तिकडे काय झालं ते? रुपाली, सर मला म्हणाले की त्यांनी जालिंदरला पोलिसांच्या हवाली केलंय. पोलिसांच्या हवाली? म्हणजे जालिंदर परत जेलमध्ये? काही सांगता येत नाही रुपाली. तसं नसूही शकतं, काहीतरी वेगळंच घडलेलं असू शकतं. एक मिनिट ईशा, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? गजा पाटीलच्या बाबतीत सुद्धा सर असंच म्हणले होते. पण आपल्याला कळलं ना की नेक्स्ट डे त्याला बेल मिळाली आणि तो मेला. मेला? म्हणजे तुला असं वाटतंय की जालिंदर सुद्धा? काही सांगू नाही शकत रुपाली. काय माहिती काय झालं असेल. रुपाली,
मला खरंच खूप भीती वाटते ग सरांची. मी मी कशी राहू त्यांच्या बरोबर? आणि मुळात सर असं काहीतरी वागू शकतात यावर कसा विश्वास ठेवू मी? मी काय करू मला काहीच कळत नाहीये ग. हॅलो ईशा, ईशा, काय झालं ग? आईशी बोलत होतीस का? आठवण येते का आईची? मी समजू शकते, होतं असं कधी कधी. हे बघ, मी तुला जन्म दिला नसला ना तरी मी आईच आहे तुझी, सासू नाही. तू मला आमच्या राजनंदिनी सारखीच आहेस. जा, रडू नकोस. लग्नानंतर होतं असं कधी कधी. आणि विक्रांतना भेटलीस ना की छान वाटेल तुला. विसरशील सगळं. ते वाट बघत असतील तुझी. जा. आईसाहेब एक विचारू? हा, विचार. नाही म्हणजे मी आज तुमच्या खोलीत झोपलं तर चालेल? चालेल, हरकत नाही. चल. साहेब येऊ का? या. साहेब आज ईशाताई साहेब आईसाहेबांच्या खोलीमध्ये झोपणार आहे. तुम्हाला काही हवंय का? नकोय. येतो. हा काय प्रकार आहे? ईशा अशी का वागते? तिला कसला संशय तर आलेला नाही? जालिंदरनं काही सांगितलं नाही ना? कुठल्याही कारणानं तिचा माझ्यावरचा विश्वास जर का उडाला असेल तर मला तो काहीही करून परत मिळवायला हवा. ही राजनंदिनीची शाल ईशाच्या अंगावर कशी काय आली? सॉरी आईसाहेब, उशीर झाला उठायला मला. अगं सॉरी कशाला म्हणतेस? पण शांत झोप लागली ना तुला? का रात्रभर आईची आठवण येत होती? नाही आईसाहेब, रात्री मला जरा थंडी वाजत होती म्हणून मी तुमच्या कपाटातून ही शाल घेतली आणि ही पांघरल्यावर मला शांत झोप लागली. आईसाहेब, तुम्ही गाढ झोपला होतात म्हणून तुम्हाला न विचारताच घेतली ही शाल. आय एम सॉरी. अगं
काही हरकत नाही. पण नेमकी हीच शाल का घ्यावीशी वाटली तुला? मला हीच शाल आवडली आईसाहेब. मी हात लावून बघितली ना तर अशी छान मऊ लागली. असं वाटलं की गेले अनेक वर्ष मी ही पांघरते. स्वतःचीच समजून घेतली मी ही शाल. आईसाहेब मी जाते. अगं राहू दे, दे इकडे. आईसाहेब मी करते. अगं राहू दे म्हटलं ना. आईसाहेब बरं मी निघते. मला तयार होऊन बाहेर जायचंय. एक काम आहे. ठीक आहे, येते. मला हीच शाल आवडली आईसाहेब. मी हात लावून बघितली ना तर अशी छान मऊ लागली. असं वाटलं की गेले अनेक वर्ष मी ही पांघरते. स्वतःचीच समजून घेतली मी. स्वतःचीच समजून घेतली मी. स्वतःचीच समजून घेतली मी. स्वतःचीच समजून घेतली मी. चला ब्रेकफास्ट करूया. मला तयार व्हायला थोडा उशीर झाला. इट्स ओके आई साहेब. पण वेर इज माय फ्रेंड वहिनी? येते ना ती? अरे ती बाहेर गेली मगाशी. काय इतक्या लवकर? हो, काल रात्री माझ्याच खोलीत झोपली होती. रिअली? जयदीप, काल एक आणखीन विशेष गोष्ट घडली. कोणती? अरे काल ती माझ्या खोलीत झोपली ना तर तिला थंडी वाजायला लागली म्हणून तिने कपाटातून शाल काढली. नेमकी राजनंदिनीचीच शाल होती ती. रिअली? वाव आई साहेब, दॅट्स इंटरेस्टिंग. जयदीप, त्यात इंटरेस्टिंग काय आहे? जी शाल तिला कपाटात मिळाली असेल ती तिने उचलली असेल. अगं पण सुनबाई, माझ्या कपाटात 50 तरी शाली आहेत. नेमकी तीच शाल का घ्यावीशी वाटली तिला? आणि इतकंच नाही जयदीप, मला ईशा म्हणाली की ती शाल तिला खूप ओळखीची वाटते. ती कधीतरी पांघरली असं वाटते म्हणाली. बघितलंस याचा अर्थ काय होतो? एक्सक्यूज मी, मला तुम्ही लावत बसा अर्थ. मी जाते. इट्स ओके आई साहेब. हे तिला नाही पटायचं हे, पण तुम्ही जे म्हणताय ते कदाचित बरोबर असू शकतं. बरोबर आहेच. काय बरोबर आहे म्हणाला ताईसाहेब? काही नाही, आम्ही गप्पा मारत होतो. अच्छा, ईशा कुठे गेले? कुठे ते माहित नाही, पण काहीतरी काम होतं म्हणाली आणि गेली. ईशा, अगं इथे कसे शोधणार पुरावे? माहित नाही. चष्मा. ईशा, तो चष्मा लावतो ना? हो. चल. सावकाश आहे इथून. इथे तर काहीच दिसत नाहीये. हे सगळं किती भयानक घडतंय आपल्या आयुष्यात. खरंच आपण मेलेल्या माणसाच्या खुणा शोधू असं कधी वाटलंच नव्हतं ग मला. पण जे काही असेल ते आपल्याला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. इथे माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मला घरचे शोधायला येतील रुपाली. मी इथे बघते, तू तिकडे बघ.
रक्त? जालिंदरला मारला असेल इथे. कोणालाही कामाची कल्पना न देता ईशा गेले कुठे? कुठलं काम आहे आता हे? विक्रांत आत येऊ. ईशा वहिनी की जय हो. कुठे टाकलंस त्याला? आपलं ठरल्याप्रमाणे तसंच केलं. तळ्यात फेकून दिला, कुजून मरेल आता. एकदाचा जालिंदरचा अध्याय संपला. जालिंदर इतक्यात संपेल असं वाटत नाही मला. जालिंदर मेला आता. आता तुला कशाची भीती आहे? ईशाचं वागणं बदललंय विलास. काय झालं? तिच्या डोळ्यात मला आता अविश्वास दिसायला लागला आणि ते फार डेंजरस आहे. मला काहीतरी केलं पाहिजे. विक्रांत, तुला आता कसला संशय आहे? मला असं वाटतं की जाता जाता जालिंदरने ईशाला काय सांगितलंय की काय असं संशय येतोय मला. जायच्या आधी पण कांड करून गेला. मला काहीतरी करावं लागेल विलास. काय करशील? जालिंदरने तुला काय सांगितलं असेल तर ते आपल्याला कसं कळेल? ईशा आता पूर्वीसारखं बोलणार नाही, बोलत नाही. ती फार हुशार झाली, बावळट राहिली नाही पूर्वीसारखी. विचार वगैरे करायला लागले. जालिंदरने जे तिला सांगितलं ते खोटं आहे असं तिला वाटावं, असं काहीतरी करावं लागेल. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. गप्रे, फालतू बडबड करू नकोस. पहिल्यांदा तिचा विश्वास कसा मिळवला ना त्याची आठवण करून दिली. आता परत कसा मिळवणार आहेस? ईशा चल, आपण इथून निघून जाऊया. काहीतरी विचित्र घडायच्या आधी आपण निघूया. चल ईशा. रुपाली, जालिंदर मेला नाहीये. त्याला मारलंय. त्याला मारलं गेलं इथे. अगं पण हा त्याचाच पुरावा आहे. हे कशावरून ठरवू शकतो आपण? इथे काय घडणार आहे हे फक्त आपल्या दोघींना आणि विक्रांत सरांना माहिती होतं. जालिंदरने स्वतः तुला त्याचा सगळा प्लॅन सांगितला होता ना, आणि तो जे बोलतो तेच करतो रुपाली. अगं पण कशावरून ना ईशा? रुपाली, मी मेलो तरी चालेल असंही म्हणाला होता ना तो. किती भयंकर आहे सगळं. मी काय करू? ज्या सरांवर मी इतकं प्रेम केलं त्या सरांचे हात रक्तानी माखलेत. काय माहिती अजून किती माणसांना मारलं असेल त्यांनी. ईशा, तू घाबरू नको. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. मी आहे, बिपिन आहे. अगं पण शेवटी मला राहायचंय ना सरांबरोबर. आणि मला भयंकर भीती वाटते त्यांची. मी काय करू आता? ईशा, मला सगळं कळतंय ग, पण मी बघ, ईशा, अगं असं करून नाही जाणार आहे. आता नाही तर नंतर, आज नाही तर उद्या, पण तुला सरांशी बोलावं लागणार आहे ईशा. नाही तर त्यांना संशय येईल. तू फोन घे प्लीज. तू बोलशील? ईशा, तू वेडी झालीस का? अगं ते मला 100 प्रश्न विचारतील. मी काय सांगणार आहे त्यांना? त्यापेक्षा तू फोन घे. हॅलो. किती वेळ फोन उचलाला? ईशा, ईशा, हा? कुठे आहेस? कुठे तू? मी बाहेर आहे. पण कुठे आहेस? देवळात. देवळात? पण मी आता फोन केला देवळात तेव्हा तू तिथे आली नव्हतीस. मी गणपतीच्या देवळात आहे. अच्छा, ठीक आहे. हे बघ, मला तुला आता भेटायचंय. हा? मी म्हटलं मला तुला भेटायचंय. त्यात एवढा विचार काय करतेस? तुझ्याशी बोलायचंय मला. हो. काय म्हणाले सर? त्यांना माझ्याशी बोलायचंय काहीतरी.
मग तुला आता लगेच निघायचंय का? मला नाही जायचंय रुपाली. ईशा अगं पण का? अजून तरी तुझ्या मनात फक्त संशय आहे. पण मला नाही जायचंय. ईशा अगं पण तुला जावंच लागेल.